नमस्कार. गहू पिकाची लागण ही मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. काही शेतकऱ्यांची अजून चालू आहे. तर त्यावर तण नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला एक 2 तणनाशकांची नावे सांगणार आहे. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, हरिओम ॲग्रो एजन्सी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पहिलं तणनाशक आहे शिवालिक कंपनीचं सॅक्रिप आणि टोपाज. ह्याचं प्रमाण हे एकरी आहे. एकरी एक पॅक जो 160 ग्रॅमचा येतो तो, आणि हे पण तेच आहे. तर याचं प्रमाण 15 लिटर पंपासाठी काय घ्यायचं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर हे ब्राईट म्हणून येते आणि ही सॅक्रिपची पुडी येते. तर ही 200 ml चा पाऊच आहे. तर ही ब्राईट जी पुडी आहे, सॉरी सॅक्रिपची 8 ग्रॅमची, ह्यामध्ये मिक्स करायची आहे आणि हे पंपाला 25 ml घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे टोपाज आहे, हे टोपाज तुम्ही पंपाला 1 पुडी टाकायचं आहे. 8 पुढे येतात ह्यामध्ये, त्यातली 1 पुडी प्रति पंपाला टाकायची आहे. जर रिझल्ट आपण गेल्या वर्षी वापरून बघितला आहे, अतिशय बेस्ट रिझल्ट आलेला आहे. कोणतंही तण राहत नाही. फक्त तणनाशक मारताना एक काळजी घ्यायची की आपला गहूचा प्लॉट हा 21 दिवसाच्या पुढं आणि 30 दिवसाच्या आतमध्ये पाहिजे. खाली भरपूर वल पाहिजे. वल पाणी दिल्यानंतरच आपण तणनाशक घ्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आहे वेस्टा, जे की तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. वेस्टाचं प्रमाण हे एकरी घ्यायचं आहे. तर त्याचं मिश्रण हे 150 लिटर पाण्यामध्ये करायचं आहे. 150 लिटर पाण्यासाठी करताना तुम्ही वेस्टा हे साधारण 10 लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. 10 लिटर पाण्यास सगळं टाकायचं आहे, जे की 160 ग्रॅमचं येतं. हे ढवळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला सर्फेक्टंट टाकायचं आहे. हे दोन्हीचं मिश्रण तयार केल्यानंतर आपल्याला प्रतिपंपास 1 लिटर ह्या हिशोबाने टाकू शकताय. आपण जी शिफारस दिली आहे ही 15 लिटर पाण्यासाठी आहे. आणि जर पंपावर करायचं म्हणलं, तुम्ही जर एक पंप करून मारणार असाल तर तुम्हाला हे प्रतिपंप 16 ग्रॅम टाकायचं आहे आणि सर्फेक्टंट हे प्रतिपंप 50 मिली टाकायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही कोणतं तणनाशक मारताय हे कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.